महत्त्वाची बातमी, केज शिरूर मध्ये वाल्मिकच्या समर्थनार्थ एक जण पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता समर्थकाने हा सवाल उपस्थित केलाय। केजच्या शिरूर गावात सध्या पोलीस दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता असा सवाल या समर्थकाने उपस्थित केलेला आहे आणि शिरूरमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ एक जण पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे। पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल हे आंदोलन सुरू आहे। सध्या ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय आहे हा सगळा प्रकार, काय आहे या आंदोलकाचं म्हणणं? निश्चितच आपण बघतोय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर परळीत यापूर्वी 2 दिवस आंदोलन झालं होतं। तसाच प्रकार आता पुढे येतोय। केज तालुक्यातील नाहोली या गावात नानासाहेब चौरे नावाचा जो एक व्यक्ती आहे तो पाण्याच्या टाकीवर चढलाय। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजल्यापासून जो आहे तो तरुण वर चढलेला आहे आणि धनंजय मुंडेचा राजीनामा का मागताय आणि वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या अशी जी आहे ती तरुणाची प्रमुख मागणी आहे। विशेष म्हणजे तो तरुण अपंग आहे, दिव्यांग आहे, एका पायाने हाताने तो अपंग आहे। 9 वाजल्यापासून जो आहे तो तरुण वर जाऊन चढ आहे। खाली पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झाले, त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी जी आहे ती मागणी त्यांची आहे आणि त्याच मागणीसाठी जे आहे ते बऱ्याच वेळापासून तो तरुण ठाम आहे आणि खाली जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाला आहे। आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे मनधरणी करतं, प्रशासन कशा प्रकारे मनधरणी करतं आणि त्या तरुणांना खाली उतरतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। आपण बघतोय ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्या समर्थनात गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे, त्याच पद्धतीने जे आहे ते आज केज तालुक्यातील नावली येथे होणारं आंदोलन आपण पाहतोय। केज पोलीस ठाण्याचे PI वैभव पाटील बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आहेत। त्यांनी त्या तरुणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत कराडवरील गुन्हे मागे होत नाहीत तोपर्यंत मी खाली उतरणार आहे अशी भूमिका जी आहे ते त्या व्यक्तीने घेतली। विशेष म्हणजे तो तरुण दिव्यांग आहे, एका हाताने आणि एका पायानं दिव्यांग आहे। गावकरी जे आहे ते खाली उतरण्यासाठी मनधरणी करताना पाहायला मिळतात, मात्र वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या हीच ती जी आहे ती कायम मागणी या तरुणाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खालीही मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला आहे। गावातील त्यांच्या ओळखीच्या नागरिकांनाही तू खाली आहे असं जे आहे ते त्यांना आव्हान केले, मात्र असं असलं तरी तो खाली उतरायचं नाव घेत नाही। एकंदरीत आता पोलीस प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, ही परिस्थिती कशी हाताळतं, हे आंदोलन या तरुणाचं कसं माग घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उर्शाली, नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। ही व्यक्ती सध्या दिव्यांग असल्याचं कळतंय, मात्र वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्या त्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका या आंदोलकाने घेतलेली आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन सध्या सुरू आहे। दिव्यांग व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे। धनंजय मुंडेचा राजीनामा का मागता असा सवाल या आंदोलकाचा। हाताने धर, पडकीन खाली, खाली पडकीन हाताने धर। पोलीस आले, घेतो म्हणाले, खाली या ना। तर जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। PSI हे समजावण्याचा प्रयत्न करता या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र ही व्यक्ती ऐकायला तयार नाहीये। ग्रामस्थ देखील या ठिकाणी आता जमलेले आहेत। या व्यक्तीच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे, मात्र काही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा तुम्ही का मागताय आणि वाल्मिक कराड याच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते सर्वच्या सर्व मागे घ्या त्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका या आंदोलनकर्त्याची आहे। सध्या हे आंदोलनकर्ते हे दिव्यांग असल्याची देखील माहिती आहे। केजच्या शिरूर गावात सध्या पोलीस दाखल झालेले आहेत। आंदोलनकर्त्याच्या मनधरणीचा सध्या प्रयत्न सुरू आहे। पाण्याच्या टाकीवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ एक जण आंदोलन करत आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागता हा सवाल या आंदोलकाचा आहे। काय करावं लागेल आता? बोला ना। हॅलो, बोला बोला।
वारंवार गुन्हे मागे घ्या हीच मागणी या आंदोलकाने लावून धरलेली आहे। केजच्या शिरूर गावातली ही दृश्य आपण पाहतोय। PSI या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न होतोय, मात्र ही व्यक्ती कोणाचं ऐकत नाहीये। तात्काळ गुन्हे मागे घ्या ही मागणी या आंदोलकाची आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी बीडमध्ये अनेक आंदोलनं पुकारली गेली, त्यातील हे एक आंदोलन।